लाँग विकेंड म्हणत 3 दिवस कधी निघून गेले कळलंच नाही. आज पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला, पण त्याआधीचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास होता. रितूसोबत जितकं वेळ मिळेल तितकं मी खेळून घेतलं. त्याच्या प्रत्येक हसण्यात माझं मन भरून घेतलं. आणि मग अचानक असं वाटलं, कैऱ्या आहेत, मोसम पण छान आहे, तर सगळ्यांच्या आवडीचा कैरीचा मुरंबा करून घ्यावा. खास पप्पांसाठी म्हणून मी गावी बनवण्याचं ठरवलं, नाही तर मी मुंबईलाच निवांत अशी बनवणार होती. आणि खरंच मुरंबा इतका छान झाला की चव अजूनही जिभेवर आहे. निखिल आणि मी नाश्ता केला, तोवर सगळं आवरून झालं. रिदूची आंघोळ घालून घेतली, झोपवलं त्याला, बॅगा भरल्या आणि त्याच वेळी त्याला सोडून जाताना डोळे पाणवले नाहीत, पण मन मात्र खूप जड झालं होतं. नेक्स्ट फ्रायडेला मी पुन्हा भेटणार या आशेने स्वतःला सावरलं. मम्मी पप्पा आले आणि आम्ही लगेच निघालो. सगळ्यांना वाटलं रिदू आता जाताना रडेन, पण तो अगदी हसत हसत आम्हाला बाय केलं. ते बघून मनाला खरंच समाधानही वाटलं आणि थोडंसं टोचलंय, कारण त्याला त्याच्या आजी आजोबांची सवय आमच्यापेक्षाही जास्त झाली आहे. मॅटर्निटीनंतर मी 6 महिने झाले आणि लगेचच त्याला आजी आजोबांकडे सोडून ऑफिस जॉईन केलं होतं आणि कदाचित त्याचमुळे त्याला त्यांची जास्त सवय झाली. जाता जाता आम्ही वाटेतच मामांच्या मुलीच्या घरी थोडा वेळ थांबलो होतो. त्यांच्या घरी एक फंक्शन होतं. भेटीगाठी झाल्या आणि मग पुन्हा आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. रस्त्यात आईला एवढे करवंद आणि झाडावरचे आंबे खायची इच्छा झाली होती. मग थोडा वेळ थांबलो तिथे. छान अशी ताजी ताजी करवंद आणि थोडे आंबे वगैरे घेतले आणि लगेचच आम्ही पुढे निघालो. थोड्या वेळाने आम्ही आमच्या नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे हॉटेल प्रांजलला नाश्त्यासाठी थांबलो. तिथे मसाला डोसा, इडली, वडापाव असं सिम्पल पण खूप सॅटिस्फाईंग असं नाश्ता केला. बराच ट्रॅफिक पार करून शेवटी आम्ही ठाण्याला आईच्या घरी पोहोचलो जेवण करून. आईने खूप असं छान घरगुती जेवण बनवलं होतं. तिला आम्ही नको घरी बनव, पण तिने काय ऐकलं नाही. तिने घरीच आपलं अंड्याचं कालवण, भाजी भाकरी सगळं काही छान बनवलं. मग लगेच आम्ही ओला वगैरे बुक केला आणि मग घरी जायला निघालो. आज इतकं थकलो होतो आणि घरी जाऊन कधी झोपते मला असं झालं. जायच्या आधी एकदा मी रिदला फोन केला, आमच्या सगळ्यांशी तसं बोलणं झालं. तो खूप आनंदात आहे हे कळल्यानंतर मग अजूनच मनाला खूप छान असं वाटलं. चला तर मग आज मी इथेच थांबते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.